पहिला चेंडू हवेमध्ये सफर होतो, शतरक्षक चेंडू खाली आलाय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं बदल, पहिला फलंदाज मार्गस्थ, पहिला फलंदाजी झाली हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. बार तुम्हारी चली गेंद, उसके बाद चेरा मेरा बल्ला, उसके बल्ले से निकले गेंद, 6 रनों का डल्ला, सिक्सर. महेंद्र धुले गोलंदाजी मार्ग पडते या राऊंड विकेट. इथे ओरपे चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 डाऊनला गेलेला हर्षद त्याच्या बॅटमधून षटकार, त्यानंतर सिंगल पाहिली गेली. 3 चेंडू 1 बाद 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. महेंद्र धुले गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. वांगणी बदलापूर संलग्न असोसिएशनचे मेंबर्स कट केला चेंडूला. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एसटीच्या पाठीमागे करण. 4 चेंडू आणि आपण पाहतो 7 धावा. नितीश पाहिलं गेलं मॅचेस आपण पाहिलं गेलं जेव्हाही आपण मध्यंतरानंतर आपण पाहतो रात्री 2-3 नंतर आपण मैदानाचं वातावरण थंड गारवा जाणवला जातो आणि तिथं बॅटिंग करताना नेहमीच आपण पाहतो अडचण जाणवली जाते. पण इथं पहिला एक षटकार जरूर पाहिला आपण या अगोदर. इथे फुलटा चेंडू, खराब चेंडू आहे, त्यालाही पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू होता त्याच्या स्लॉट मध्ये आलेला बेहतरीन षटकार. ने 5 चेंडू 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. राऊंड विकेट पुन्हा एकदा पाहायला गेला महेंद्र. इथे फुल लेनचा चेंडू, इथे क्षेत्ररक्षक तैनात, फक्त बनणार दर्शक.
लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये बॅक टू बॅक सचिनच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा हा सचिन केवने ब्रँड षटकार. परत संघासाठी पाहतो चांगली सुरुवात करून दिली सचिन हर्षद दोघांच्या बॅटमधून आपण पाहतोय. सिंगल आपण पाहतो धावसंख्या 20 या आकड्यावरती पहिला चेंडू आपण पाहिला गेला सिंगल या ठिकाणी आला. तर षटकाराच्या सलग 3 षटकार आपण पाहतो. दादा मी तुम्हाला काली सांगितलं काल एक बघा कमेंट आली होती दादा नो षटकाराची हॅट्रिक नसते चौकारांची हॅट्रिक नसते. सलगचे 3 चौकार सलगचे 3 षटकार फक्त हॅट्रिक क्रिकेटमध्ये विकेटची असते. आपण पाहतो टापक्याला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न फसला गेला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे गॅपमधून चेंडू फरार. रसभीती 4 इथे आला चौकार. हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख आमचा भीमराव आंबेडकर होता. इथे पाहतो लेग स्टंपला चेंडू होता. फाईन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. जगभरातील करोडो लोकांच्या मनावरती ज्यांनी आपल्या विचार कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे भारतीय घटनेचे शिल्पकार अर्थतज्ञ शिक्षक तज्ञ कायदे पंडित पत्रकार संसदपटू समाज सुधारक राजकीय मसुदी तसेच भारतीय इतिहासावर आपला अगला वेगळा ठसा उमटवणारे विश्वरत्न भारतरत्न प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य उद्धारकर्ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज 158 देशामध्ये साजरी होते. या महामानवाला तिवार अभिवादन आपण पाहतो. या ठिकाणी पंचांनी बोट उंच केलं. समोर सापडला फलंदाज बाद. झटका 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 दिला जातो या ठिकाणी सचिनच्या स्वरूपात.
इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. भूषण भाईकर ज्या पावली गेला होता त्या पावली माघारी यावं लागेल. पहिले पाहिले गेलं आपण सचिनने 2 षटकार जरूर लगावले होते. त्यानंतर सिंगल रोटेट केली. हर्षदने स्ट्राईकला आणला सचिनला. पुन्हा एकदा त्याने 2 चौकार लगावले. त्यानंतर बॅक टू बॅक विकेट घेत कमबॅक केलं विवेक गायकवाडने. सचिनने 20 धावा बनवल्या. हर्षद 8 धावेवरती खेळतोय. भूषण बाद झाला. नवीन फलंदाज अनिकेत आपण पाहतो मैदानामध्ये. इथे पाहतो आपण सिंगल आली धावसंख्या स्कोर कार्ड 2 षटकामध्ये 29 या आकड्यावरती. अजून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेला डिक्लेअर केलं होतं आपण सेकंड 30 षटकाचा खेळून दे पण लगेच संघ आले. काम 25 झाला. चला चलो फास्ट घ्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. करण धुले. करण धुलेला आपण खऱ्या अर्थाने आपल्या नवीन आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. न्यू इनिंगला त्यांनी सुरुवात केली. आयुष्याच्या न्यू इनिंगला आता त्याचा शुभविवाह झालाय आणि खऱ्या अर्थाने करणला तमाम क्रिकेट वासियांकडून आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकातील सर्व उपस्थित प्रेक्षकांकडून तुला पुढील भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू पाहिला गेला. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपण पाहतोय. कमबॅक करण्यासाठी ही गोलंदाजी ठरणार का? कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या 29 ही बनवण्यात आली होती. इथे करण कमबॅक या ठिकाणी करून देणार का? पुन्हा एकदा आपण पाहतो इथे वाईट चेंडू आपण पाहतोय. एक्स्ट्रा धाव घेतली. 2 एक तेरी दुसरी भी तेरी तो तिसरी हमारी. 2 चेंडू डॉट. त्यानंतर आपण पाहिला गेलं हा चेंडू दूरवर पडल्यानंतर आपण पाहतो खूपच बाहेर गेला आणि पंचांनी लगेच आपण पाहतो या ठिकाणी वाईट घोषित केला. फुल लेंथचा चेंडू गॅपमध्ये चेंडू ढकलला. छत्रक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण त्या ठिकाणी. इथे आपण पाहतो थोडस बंबल पाहिला गेला. तिसरी धाव आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहतो पूर्ण केली जाते. या तिसऱ्या धावेने स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकातले 3 चेंडू आणि या शेवटचं षटक आपण पाहतो ते शिल्लक आहे.
तिसऱ्या पंचाची मागणी आपण या ठिकाणी पाहतोय. क्लिअर आहे सर. चला 3 धावा होते त्या ठिकाणी. या षटकातल्या चेंडू झाले ते 3 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 33. तिसरं ओव्हर 3 चेंडू 33 धावा आणि 3 विकेट. इथे इनसाइड एज आपण पाहतो आणि इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, चुकी केली गेली या ठिकाणी. 1 धाव या दरम्यान पाहतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 34 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकातले 4 चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो आपण वाईट चेंडू आपण पाहतोय. मारण्यायोग्य चेंडू जरूर होता पण या ठिकाणी पाहिला गेला एक अतिरिक्त धाव जरूर धावसंख्या होती जोडली जाईल या हिशोबाने पाहतो. हा चेंडू आपण पाहिला गेला. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत करणने 6 चेंडू फेकले, 2 वाईट चेंडू फेकले गेलेत. तिसरा नंबरचा चेंडू आणि 6व्या नंबरचा चेंडू आपण पाहतो वाईट फेकत असताना. पुढचा चेंडू इथे आपण पाहायला गेला. दुसरी धाव या ठिकाणी चित्तेकी चपलाईने पूर्ण केले. सचिन आणि हर्षद अनिकेत आपण पाहतोय. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर पुन्हा एकदा वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आता परत अतिरिक्त चेंडू पाहिले गेले तर या षटकामध्ये 3 अतिरिक्त चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत. 5 चेंडू जरूर झाले. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 38 या आकड्यावरती. गोलंदाज करण पुन्हा एकदा वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या या वाईटने आपण पाहतोय 39 या आकड्यावरती. का सिंगल लाईन आहे आणि या सिंगल लाईन असल्या कारणाने कंपल्सरी वाईट चेंडू दिले जातात. या पद्धतीचे चेंडू आपण पाहतोय. इथे पाहतो आपण शेवटचा चेंडू या ठिकाणी या बाईची 1 धाव या ठिकाणी पाहतोय आणि हा म्हणता असं म्हणता लिहिता 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 हे षटक. धावसंख्या 40 षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय. 4थं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती असणार. 4थ्या षटकामध्ये पाहूया कोणता गोलंदाजचा वापर या ठिकाणी केला जाईल.
तर बघा यामधील विजेता संघ भिडेल उमरोली संघाच्या विरोधात आणि उमरोली संघ यामधील विजेता संघामध्ये तिसऱ्या राऊंडची मॅच होईल 3 षटकांची आणि त्यामध्ये विजेता संघ भिडेल तो प्रथमेश धामोते या संघाच्या विरोधात. इथे टॉस केला चेंडूला फिरवला बाईन रिझर्व मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार पंतांचा इशारा आला इथे चौकार. बॅग चौकार या ठिकाणी पाहिले जातात. 2 चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. 2 चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 48-48 या आकड्यावरती पाहिली जाते. अफलातून कामगिरी पाहतोय या ठिकाणी फलंदाज अनिकेत याच्या बॅटमधून ते फटके आपण या ठिकाणी पाहतोय. अनिकेतला विचार केला तर अनिकेत आत्तापर्यंत 14 या धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक 14 8 चेंडूमध्ये चांगली खेळली. सचिन बाद झाल्यानंतर संघाला सावरलं त्यांनी. सचिनने 2 चौकार हर्षदने 1 षटकार 2 सिंगल. त्यानंतर हर्षदला स्ट्राईक पुन्हा एकदा भेटलीच नाहीये. इथे चांगला फटका डिफेक्स टाकावा रिझर्व मधून चेंडू काढला गेलाय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे रन्स मिळतील 4. इथे आला चौकार क्रॅकिंग शॉट. धावसंख्या 52 या आकड्यावरती सलगचे 3 चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. सलगचे 3 चौकार या ठिकाणी आलेत. पुढचा चेंडू चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. कम बॅक करणारा प्रमोदचा चेंडू पाहिला गेला. डॉट चेंडू पाहिला जातात. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेहमी आमिषा एकामेकाच्या विरोधात खेळणारे संघ आपण पाहतो. अनेक वर्ष अनेक सामने अनेक स्पर्धा त्यांनी एकत्रितपणे एकामेकाच्या विरोधात एकामेकाच्या बरोबर इथे पाहतो आपण. इथे फलंदाज आपण पाहतोय. धाव बाद होतोय. लेग बाईची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 53 या आकड्यावरती 1 धावबादचा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन फलंदाज प्रथमेश बंटी. बाद झाला तो हर्षद. नवीन फलंदाज प्रथमेश बंटी. राजेश सर किती वेळा बोललो असेल ना माईकवरती मी. माझा आवाज इथून धवलेपाड्याला गेला असेल जी शेलूच्या पलीकडे. पण आमचे शेलूचे नितेश तर यांना आवाज पोहोचला नाही माझा अजून.
इथे पाहतोय परेश या ठिकाणी पाहिली जाणार का, जरूर पंचाचा इशारा आमच्याकडे येतो. 4 धावेसाठी चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण या ठिकाणी पाहतोय. येस येस, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 57. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी कसा प्रकारे होईल हे जरूर ऐकूया आपण. आवाज बघा, आपण स्क्रीनवरती पाहू शकता आमचे दामदगावचे काही खेळाडू आहेत त्या ठिकाणी पाहतो आपण आरामात एक चेअरवरती बसलेत आणि दुसरे आपण पाहतो अवाब अवाबाय. मॅचचा आनंद बघा आपण आरामात त्या ठिकाणी पाहतोय. धन्यवाद. धावसंख्या 57 झाले दादा. 58 धावांचं लक्ष्य आहे. तर जाऊया आपण मायक्रोफोनवरती जरूर आमंत्रित करूया सोमनाथजी खाडे सर. सोमनाथजी खाडे सर आपण जॉईंट व्हायचे. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जाणार आहे. राजे सर आताच एक स्पर्धा पाहिली होती आपण. त्या स्पर्धेमध्ये मी त्या स्पर्धेचं नाव सांगणार नाही, संघाचं नाव सांगणार नाही. त्या स्पर्धेमध्ये चेंडू घरून आणले होते. घरून चेंडू आणले होते म्हणजे आम्ही चॉईस करायला तिथे दिले हो ना चेंडू. तुम्ही पण होता, तुम्हाला लक्षात नसेल. तुम्हीच दिलेली स्पर्धा होती ती. त्या स्पर्धेला चेंडू आम्ही चॉईस करायला दिले आणि त्यांनी ते चेंडू वापस दिले आणि त्या मैदानात गेल्यानंतर त्यांच्याकडे दुसरे चेंडू, ते निव्याचे चेंडू होते, दुसऱ्या प्रकारचे चेंडू होते. आणि जेव्हा बॉक्स चेक केला त्या बॉक्समध्ये त्या प्रकारचा एक पण चेंडू नव्हता. नंतर आम्हाला संशय आला. त्यांनी त्या 12 प्लेयरचा बॅग चेक केली, त्या बॅगमध्ये तो बॉक्स होता. म्हणजे ज्यांना बॉलचे चेक करायला दिले होते ते आपण पाहतोय त्यांनी बरोबर घरून बॉल घेऊन आले ते. गुड मॉर्निंग दामतकर. चला उठा सगळ्यांनी आता.
थँक्यू संदीपजी गायकवाड सर. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी 58 धावांच्या 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी सुरू करतायत. आर्या 11 जॅन 1 जोवेली संघ मैदानावरती सुरुवात करतील. बनवायच्या आहेत त्या 58 धावा. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड करण धुळे स्ट्राईक एंड वरती. दुसऱ्या बाजूनं रोशन धुळे साथ देताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. गोलंदाज सचिनचा पहिलाच बॉल. बॅटची एज आणि विकेटच्या मागे. झेलची संधी. झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज माघारी परतलाय. वरती बॅटची एज आणि विकेटच्या मागे चांगला झेल. पाठोपाठ दुसरी विकेट. डॉट. पहिलं षटक धावफलकावरती आहेत. 2 बाद 1. इथं सुद्धा बॅटची एज लागते. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली जात नाही. निर्धाव येतोय. षटक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये एकच धाव अद्यापर्यंत. रोशन धुळेवरती आता फार मोठी जबाबदारी आहे. आणि या रोशन सुद्धा मैदान सोडतोय. चांगली गोलंदाजी. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते सचिन केवनेच्या माध्यमातून. किलिंग षटक. पहिलं षटक संपलंय.
3 बाद, स्कोअर कार्ड वरती फक्त 1 धाव. गणेश गणेश जाधव षटक क्रमांक 2 ला सुरुवात करेल. चांगला चेंडू हा सुद्धा अचूक टप्प्यावरती मारा करत असताना निर्धाव येतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट. रोहित आणि विवेक गायकवाड जोडी मैदानावरती फलंदाजी करतील. तब्बल 58 धावांचं मोठं टार्गेट पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. गणेश जाधवचा हा चेंडू इथं सुद्धा बॅट फिरवतायत. कुठल्याही प्रकारे बॅटवरती चेंडू येऊ दिला जात नाही. चांगला टप्पा, अचूक गती, जबरदस्त नियंत्रण. हा सलगचा दुसरा डॉट येतोय. सामना एका चेंडू नंतर अवघड होत चाललाय. एक बॉल नंतर कठीण झालेला हा सामना. रोहित खेळतोय स्ट्राइक एंड वरती. इथं पहा पुन्हा एकदा मिस टायमिंग. शॉट फाईन लेग वरनं फिल्डर येतोय त्या ठिकाणी. आता मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. सोपा झेल ड्रॉप. सिंगल 1 धाव आली. स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 2 धावा. जानमान जोबेली हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. ताकदवर टीम आहे. कमबॅक करतायत. केलं जाईल का या मॅच मध्ये. कमबॅक साठी विवेक गायकवाड स्ट्राइक एंड वरती. फुलटो चेंडू आहे त्याच्यासाठी. फटका त्याने खेळलाय. चांगला खेळलाय. दर्जेदार प्रहार केला. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. का चांगला खेळला. जबरदस्त टाइम केलाय. सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक. चौकार. ठिकाणी आपण पाहताय शरीरावरती आदळलाय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निश्चितच टाकली जाणारी गोलंदाजी. विवेक गायकवाड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शरीरावरती आदळला त्यानंतर सुद्धा वेगानं आपला पॉपिंग क्रीज गाठतोय. एक सिंगल धाव कंप्लीट होईल.
सर खरंच मी नरेश ठोंबरेला पण पाहिलं होतं अशा प्रकारे इंजर्ड होताना एक वर्ष स्पर्धेत आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलं गेलंय. या जरूर टेनिस क्रिकेटमध्ये पण अशासाठी हेल्मेट त्या पद्धतीचे वापरले जावेत का? नक्कीच नक्कीच सेफ्टी फर्स्ट, सेफ्टी असणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहाल तर लेदर चेंडू इतका आघात होत नाही, मात्र अलीकडे आपण पाहत असाल गोलंदाज ज्या वेगानं गोलंदाजी करतात, तो वेग जर त्यांचा पाहिला तर अशा पद्धतीनं काहीतरी सेफ्टी असावी या अनुषंगाने विचार करायला हवा. षटक दुसरं संपलेलं आहे. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत 13 धावा. 12 चेंडू आणि 45 धावा आता इथून बनवायच्या आहेत. 12 चेंडू 45 धावा. विवेक गायकवाड काय नवीन ट्रिक या ठिकाणी वापरेल, काय नवीन रणनीती इथून वापरली जाईल. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. सर भरत मेहरा 11 उमरोली संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी संपर्क साधा. यावेळेस फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर 2 फिल्डरला चकवा दिलाय. सरळ चेंडू निघून आलाय सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालंय. चौकार. सोपा झेल या ठिकाणी सातत्यानं ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. इथं विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज माघारी परततोय रनआउटच्या स्वरूपात. बाद. षटक 3. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. चांगली गोलंदाजी होतीये. स्ट्राईक मिळाली विवेकला, गरजेची होती. आणि या स्ट्राईकचा किती फायदा उचलला जाईल पाहिलं जाईल. मात्र त्या ठिकाणी बरोबर जागेवरती फिल्डर तैनात आहे आणि इथं मात्र विकेट मिळाली आहे. महत्वाची विकेट. विवेक गायकवाड बाद. तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहत आहे आणि संघ अडचणीत सापडलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथं फटका खेचलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. दर्जेदार आघात केला. चौकार. चला भरत मेहरा
11 SBCC श्रीमती बाबा उमरोली संघ कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. विजेता संघाबरोबर तिसरा राऊंड होईल आणि या प्रथमेश थांबवते संघ आता आपण घरातून निघाला तर अतिउत्तम होईल. या ठिकाणी येऊन थांबायचं आपण. आलेत ना? ओके, धन्यवाद. अभय खेळतोय स्ट्राईक वरती, ज्यानं एक चौकार ठोकला. त्यानंतर पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती आला नाही, मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डिंग चांगली, एक सिंगल धाव येते स्कोअर कार्ड वरती 23 धावा. ढवळेपाडा आणि जोबेली ही रायव्हलरी आपण नेहमीच पाहिली आहे दोन्ही संघांच्या दरम्यान. बदलापूर आणि परिसरामध्ये जोरदार काटेकी टक्कर नेहमीच पाहायला मिळत असते. मैत्रीपूर्ण मॅचेस असतात, मात्र चांगली रायव्हलरी. दोन्ही ताकदवर टीम आहेत, दोन्ही संघ अतिशय मजबूत मातब्बर. आज मात्र या ठिकाणी थोडासा बॅकफुटला जोवेली टीम. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 24. 6 चेंडू आणि तब्बल 34 धावांची गरज आहे. 6 बॉल 34 धावा. सहा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहताय. मैदानावरती जवळजवळ पहाटेचे 4 वाजून गेलेत, तरी सुद्धा आपण पाहाल मैदानाच्या चारही बाजूला भरपूर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. मित्रांनो, ज्याला कुणाला चहा प्यायचा असेल तर आपल्या कल्याण कर्जत हायवेच्या अगदी बाजूला, मैदानाच्या बाजूलाच हॉटेल चालू आहे, कॅन्टीन चालू आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन त्या चहाचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमसाठी खुर्रमबाई नजे यांच्या माध्यमातून चहा आलेला आहे. माणसाची जाण आणि पारख असणारं हे व्यक्तिमत्व आहे आमचे खुर्रमबाई नजे. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. निश्चितच कोणाला काय हवं याची काळजी प्रत्येक वेळेला घेताना पाहायला मिळतात. हा सुद्धा चेंडू चांगला, षटक क्रमांक शेवटचं चालू झालंय. चांगली गोलंदाजी, बाईचा इशारा करतायत पंच. इथं पहा थोडस लेझी अप्रोच. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 22चा इशारा पुन्हा एकदा केला जातोय. चौकार येतोय. 4 धावा. अरे वा,
सामना जिंकला या ठिकाणी ढवळेपाडा या टीमनं.